नागपुरातील एक ॲक्सिडेंटचा प्रकार इतका विचित्र समोर आलेला आहे आणि यामध्ये गणेशपेठ पोलिसांचं कौतुक करण्यास्पद वाक्य समोर आलं. याच्यामध्ये बघण्यात आला की ॲक्सिडेंट हा एक हप्ता अगोदर झालेला असतो आणि अशातच तपासाच्या एक छोट्याशा एक बिंदूवरती हा पूर्ण तपास घडवण्यात येते. परंतु पाहता येईल का हाच तो ट्रक आहे ज्या ट्रकने हा ॲक्सिडेंट झाला होता. परंतु यात बघण्यात आलं की हा ट्रक अगोदर त्या जागेवरती पार्किंगसाठी लावण्यात आलेला. त्यानंतर ज्यावेळेस दुसरा व्यक्ती ह्या ट्रकवरती चढला, ज्याचं नाव सागर साळवे सांगितल्या जात आहे, हा व्यक्ती ज्यावेळेस चढला याने निर्देशना न पाहता कुठलीही दक्षता न घेता ज्यावेळेस ट्रक समोर काढला तर अक्षरशः याच्या खाली एक व्यक्ती झोपलेल्याचा आढळून आला होता. पण तो व्यक्ती त्या जागेवरती कुठनं आला काय आला त्याला माहित होतं. परंतु ज्यावेळेस या जागेवरती हा आराम करायला होता आणि ज्यावेळेस यांनी मग हा ट्रक जो सागर साळवे म्हणून यांनी काढला, पण यांच्या निर्देशनात हे नव्हतं आलं की याच्या गाडीखाली कोणीतरी व्यक्ती आलेला आहे. परंतु त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता कळलेला नाहीये. परंतु त्याच्या डोक्यावरनं अक्षरशः हा ट्रक गेल्याने तो जागेवरच मृत्यू पावला. परंतु याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी जे आहेत तपास अधिकारी पाटील म्हणून त्यांनी ज्यावेळेस याचा बारीकाईने तपास केला त्यावेळेस कळलं की हा ट्रक एका होटल कंपनीचा आहे आणि त्याचा तपास करून त्या बारकाईने यांचा कौतुक करण्यास्पद हा पूर्ण घटना समोर आली आणि याच्यामध्ये सागर साळवे याला आरोपी बनवण्यात आले. परंतु एक पाहण्यात आलं की जे म्हणतात की केसाच्या याच्यावरनं ही सबूत जमा करणं आणि त्याच्यातच अशा कारवाया करणं ह्या एक गणेशपेठ पोलिसांवर एक प्रश्नचिन्ह किंवा आणखी कुठल्या पोलिसांवरती ज्यावेळेस प्रश्नचिन्ह अशात हा तपास काढणे हाच एक मोठा काम यांनी केलेलं आहे. अशातच आता पाहण्यात येईल की नागपूरचे नवीन CP साहेब आलेले आहे. अशा यांचं कितपत स्वागत करेल किंवा कौतुक करेल तेही बघण्यायोग्य राहील. असंच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज.